उपस्थित मान्यवर आणि श्रोते हो, नमस्कार. तरुणाईला उमगलेले सावरकर असा आजच्या व्याख्यानाचा मुख्य विषय आहे. वीर सावरकरांच्या सहवासाचा, त्यांच्या विचारांचा जेव्हा संस्पर्श झाला तरुणांना, ज्यांना कोणाला झाला, ते कोणी क्रांतिकारक झाले, कोणी जाती निर्मूलनासाठी म्हणून कार्य करायला प्रवृत्त झाले, कोणी सैन्यात भरती झाले. चित्रपट क्षेत्रातले भालजी पेंढारकरांसारखे तरुण ज्यावेळी सावरकर विचारांनी भारले गेले, त्यावेळी त्यांच्याकडून समाजाला पोषक ठरेल, ज्यातून देव देश धर्माविषयी प्रीती निर्माण होईल, अशी निर्मिती झाली. बाबूजींसारखे गायक असोत किंवा पुभा भाव्यांसारखे लेखक असोत, त्यांनी वीर सावरकरांचे विचारच प्रसृत केलेत आणि धर्माची सेवा केली, संस्कृतीचं रक्षण केलं, संवर्धन केलं. आज देशामध्ये आणि पर्यायाने जगामध्ये जे हिंदुत्वासाठी बरे वारे वाहू लागलेले आहेत ना, त्याच्या मागे वीर सावरकरांची फार मोठी पुण्याई आहे. हे वाक्यही काही जणांना अतिशयोक्ती वाटेल. त्याचं कारण आपल्याला इतिहास माहिती नसतो. आज भारताची प्रतिष्ठा संपूर्ण जगामध्ये इतकी वाढलेली आहे, त्याचं कारण आपण असं म्हणतो की आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्यापासून भारताची प्रतिष्ठा वाढलेली आहे. हे आपले लाडके पंतप्रधान कोणत्या मुशीतून आलेले आहेत? आज जगातली सगळ्यात मोठी, सगळ्यात प्रभावी अशी हिंदू संघटना कोणती आहे? तर ती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्याची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर हेडगेवारांनी केली. मला विशेषत्वाने अभिमानाने ही गोष्ट सांगावीशी वाटते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थापक डॉक्टर हेडगेवार हे तात्याराव सावरकरांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, म्हणजे रणजितजींचे पितामह आजोबा, त्यांचे सहाध्यायी होते. आणि दरवर्षी अंदमानामधून जे पत्र येई सावरकरांचं, त्याचं अर्थातच वाचन होई. ते पत्र हातात आल्यानंतर डॉक्टर हेडगेवार प्रथम ते कपाळाला लावत, त्याचं दर्शन घेत. इतके सावरकर त्यांना पूज्य होते. त्यानंतर सावरकर बंधूंची अंदमानामधून मुक्तता झाल्यानंतर बाबाराव सावरकरांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या सहाय्यातून त्यांनी एक संघटना स्थापन केली. त्याचा पहिला ध्वज पण त्यांनी बाबारावांकडून सिद्ध करून घेतला आणि ती संघटना म्हणजेच आजचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. म्हणून मी म्हटलं की ही अतिशयोक्ती नाही आहे, हे खरं आहे. आता आजची तरुण पिढी आणि सावरकरांच्या काळातली तरुण पिढी यातलं एक फार मोठं अंतर असं की आजच्या तरुण पिढीला पुस्तकं, वर्तमानपत्र जितक्या सहजतेने उपलब्ध आहेत, व्याख्यानं ते जितक्या सहजतेने ऐकू शकतात, तशी स्थिती त्यावेळी नव्हती. बरं, शासक कोण होते? तर आपले शत्रूच शासक होते, परकीय शासक होते. आणि त्यामुळे जी काही उपलब्ध साधनं होती, त्या साधनांमधून अशाच गोष्टींचा आणि अशाच व्यक्तींचा प्रचार होऊ दिला जात होता की ज्या व्यक्तींचा प्रचार होणं हे ब्रिटिश शासनाला लाभदायक होतं. देशाला, भारताला लाभदायक असणाऱ्या व्यक्तींचा, अशा गोष्टींचा प्रचार केला जाऊ देत नव्हता. आणि सामान्यांच्या समोर इतक्या कमी गोष्टी येत होत्या, इतकं क्वचित कोणीतरी प्रसिद्ध होत होतं की जे कोणी प्रसिद्ध होत होते ते अक्षरशः देव होऊन जात होते. आणि मग उपास केला की स्वातंत्र्य मिळेल, सूत कातलं की स्वातंत्र्य मिळेल, असं म्हटलेलंही लोकांना पटत होतं. त्यावेळी ब्रिटिश साम्राज्य अर्ध्या पृथ्वीवर होतं. तिथेही समुद्र किनारे होते, तिथेही मीठ होतं. पण मुठभर मीठ उचललं की देशाला स्वातंत्र्य मिळेल, असा भोळसट विचार केवळ भारतातच बुद्धिपूर्वक प्रसृत केला गेला. आमच्या आजोबा पणजोबांच्या पिढीतले लोक खादीचे लेंगे घालून चरख्याचं चिन्ह असलेला झेंडा हातात घेऊन प्रभात फेरी काढत होते. कोणत्या आशेनी, कोणत्या अपेक्षेनी की यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे. आणि हे करण्यामध्ये ब्रिटिश शासन करत असेल तर सहाय्यच करत होतं. त्याचं कारण हा समाज
वीरश्री शून्य होणं, अशक्त होणं, निष्क्रिय होणं, षंढ होणं हे आपल्या शत्रूंना अर्थातच अगदी हवंहवंसं होतं. पण मग त्यांना हादरा देणारं काय होतं? त्यांच्यात भय निर्माण करणारं काय होतं? त्यांना भयकंपित करणारं काय होतं? तर इथल्या जनतेला सशस्त्र क्रांतीची प्रेरणा देणारे विचार आणि ते प्रसिद्ध करणारे, ते प्रसृत करणाऱ्या व्यक्ती, या त्यांना भय निर्माण करणाऱ्या होत्या. वीर सावरकरांवर तर अत्यंत बालवयात चापेकर बंधूंच्या हौतात्म्याचा फार गंभीर परिणाम झाला. त्यांनी त्यांना वचन दिलं, कार्य टाकुनी अपुरे पडला नकोच खंती, आता पुढे कार्या चालवू गिरवून तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. आणि नुसतं हे वचन देऊन ते थांबले नाहीत. त्यांनी कुलदेवतेसमोर प्रतिज्ञा केली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारता मारता मरे तो झुंजेन. वीर सावरकरांचं वक्तृत्व अत्यंत प्रभावी होतं. त्या काळचे तरुण असं म्हणत की एखादी मरणासन्न व्यक्ती तिच्या समोर जर वीर सावरकरांचं भाषण झालं ना, तर ती खडबडून उठेल, तिच्यात वीरश्री संचारेल आणि ती युद्धाला सिद्ध होईल, इतकं ते प्रभावी होतं. आणि संतांचा उपदेश कसा असतो? तुकाराम महाराज म्हणतात, सहज बोलणे तोची उपदेश. वीर सावरकर संघटना स्थापन करत होते, लोकांना एकत्र करत होते. जेव्हा जेव्हा जगाच्या इतिहासाचे संदर्भ देत होते, त्यांचं अत्यंत वाचन होतं. पौराणिक काळाचे संदर्भ देत, जगाच्या इतिहासाचे संदर्भ देत, आणि जेव्हा जेव्हा परकीय शत्रूंना परास्त करायची वेळ आली तेव्हा तेव्हा हाती शस्त्रच घ्यावं लागलं, हे ते ठणकावून सांगत असत. त्यावेळी सावरकरांच्या सहवासात, त्यांच्या विचारांच्या कक्षेत एक आबा दरेकर नावाचा पांगळा मुलगा आला. पोलिओने पांगळा झाला होता. आई कष्टकरी होती, अत्यंत गरीब घरातला होता, पण उत्तम काव्यशक्ती होती. पण त्याच्या काव्यशक्तीचा विषय शृंगारिक कविता, तमाशासाठी लावण्या लिहिणं असा होता. वीर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव ज्यावेळी या आबा दरेकरांवर पडला, त्यावेळी त्या आबा दरेकरांचे स्वातंत्र्य कवी गोविंद झाले. हा सावरकरांच्या तरुणाईवर असलेल्या प्रभावाचा परिणाम आहे. त्यांची रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ही कविता वाचा. श्रीराम श्रीकृष्णांपासून ते जगाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा शत्रूला शह द्यायची वेळ आली तेव्हा तेव्हा कसं दिलं त्याला उत्तर, हे त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि त्याचा शेवट असा आहे की रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा, स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. आणि ही कविता प्रसिद्ध केली म्हणून बाबाराव सावरकर म्हणजे तात्याराव सावरकरांचे वडील बंधू, त्यांना जन्मठेप झाली. त्यांना अंदमानमध्ये काळ्या पाण्यावर पाठवण्यात आलं. उचललेस तू मीठ मूठ भर, साम्राज्याचा खचला पाया, अशा प्रकारची कविता करणाऱ्याला, किंवा लेंगे स्वराज्य लेंगे, चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे, अशा घोषणा देणाऱ्यांना एका दिवसाचाही कारावास झाला नाही. त्याचं कारण स्पष्ट आहे. वीर सावरकर, बाबाराव सावरकर हे हिंदूंमधला स्वाभिमान जागृत करत होते. त्यांच्यामधलं देशप्रेम जागवत होते. परकीयांविषयी लोकांमध्ये तिरस्कार निर्माण करत होते. आणि म्हणून ते ब्रिटिशांचे शत्रू होते आणि म्हणून त्यांना कुठे अंदमानात काळ्या पाण्यावर पाठवलं होतं. त्यावेळी लोकसंपर्काची साधनं अत्यंत दुर्मिळ होती. ब्रिटिश गेल्यावर सुद्धा इथे जे शासन आलं तेही दुर्दैवाने देशहितासाठी तत्पर नव्हतं. त्यामुळे जे सावरकर विचार तरुणांपर्यंत गेले, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते राष्ट्राच्या भविष्यापर्यंत आमूलाग्र बदल घडवू शकतात, ते विचार तरुणांना त्यावेळी मोठ्या प्रमाणात उपलब्धच होऊ शकले नाहीत. पण आज सुदैवाने शासन आणि माध्यमं दोन्हीही आपल्याला अनुकूल आहेत. आज प्रत्येकाचं सोशल मीडियाचं अकाउंट हे एक वृत्तपत्र आहे, ही एक दूरदर्शनची वाहिनी आहे. अशी कल्पना येते
की वीर सावरकरांच्या काळात जर हा सोशल मीडिया असता तर आज देशाचं आणि जगाचंच भवितव्य किती वेगळं असू शकलं असतं. पण जसं समर्थ म्हणाले होते की मी शरीराने नसलो तरी मी त्या दासबोधात आहे, तसंच वीर सावरकर आज आपल्यात शरीराने नसले तरी त्यांच्या सहस्रावधी पृष्ठांच्या वाङ्मयातून आणि त्यांच्या दिव्य चरित्रातून ते आजही आपल्यातच आहेत. आजच्या आबा दरेकरांना सावरकरांच्या अगदी शेजारी घर असण्याची आवश्यकता नाही आहे. आजही तात्याराव आपल्याला तितक्याच कळकळीने उपदेश करतायत. आयुष्याच्या शेवटच्या पर्वात लिहिलेलं इतिहासावरचं 6 सोनेरी पाने हा ग्रंथ वाचा. किती दिव्य ग्रंथ आहे तो. या पुस्तकातून ते स्पष्ट बोध करून देतात की नको त्या ठिकाणी दया दाखवणं, नको त्या ठिकाणी क्षमा करणं, या सद्गुण विकृतीमुळेच आपले शत्रू विजयी होत गेलेत आणि हिंदू क्षीण आणि पराभूत होत गेलेत. आणि हिंदूंमधली दुही, त्यांच्यातले जातीभेद, पंथभेद, प्रांतिक भेद, भाषिक भेद हेच त्यांच्या दुर्दशेला कसे कारणीभूत ठरले हे ते कळकळून सांगतात. 100 वर्षांपूर्वी सत्य घटनेवर लिहिलेली मोपल्यांचे बंड ही कादंबरी वाचा. केरला फाईल्सच आहेत त्या, काश्मीर फाईल्सच आहेत त्या. स्वातंत्र्यानंतर जर या पुस्तकांचा योग्य तो प्रचार झाला असता, त्याच्यातून बोध घेतला गेला असता तर किती मोठा अनर्थ टळला असता. पण आता आज तरी आपल्याला ही पुस्तकं सहज उपलब्ध आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जे शासन आलं त्यांनी समाजाला केवळ आर्थिक दारिद्र्य दिलं नाही, वैचारिक दारिद्र्यही दिलं, भाषिक दारिद्र्यही दिलं. त्यामुळे समाजावर अमृतमय शिंपण करणारं, असं परिणाम करणारं सावरकर वाङ्मय तरुणांना कळेल एवढंही भाषा वैभव या शासनाने ठेवलं नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी माझे वडील चारुचंद्र उपासनी यांच्या मनात असा विचार आला की सावरकर वाङ्मय इतकं दिव्य आहे की त्याच्या वाचनाने देशद्रोहाचं हीण जळून जाईल आणि देशप्रेमाचं सोनंच उजळून निघेल. पण ते समजावं यासाठी त्यातल्या कठीण शब्दांबरोबर पुढे त्याचे सोपे मराठी शब्द असं जर आपण अशी जर आवृत्ती काढू शकलो सावरकर वाङ्मयाची तर त्याचा बराच लाभ होईल. आता तशी एक श्राव्य आवृत्ती बऱ्याच सावरकर वाङ्मयाची तुम्हाला उपलब्ध आहे. हे जे संस्करण करायचं आहे ते माझ्या वडिलांनी केलेलं आहे आणि अशा पद्धतीने सावरकर वाङ्मय माझ्या आवाजामध्ये, माझ्या वाणीमध्ये यूट्यूब चॅनलवर गीता उपासनी या माझ्या उपलब्ध आहे. ते आपल्या परिचयात पाठवा, तरुणांना अवश्य ऐकवा. आता वीर सावरकरांना जर समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला असंख्य पैलू आहेत. कोणत्या पैलूकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं? कुठून सावरकर समजायला सुरुवात करायचे? कसं आहे की मंत्रद्रष्ट्या ऋषींचं जे प्रत्यक्ष वेदांशी नातं आहे, ऋषिकेश भगवान श्रीकृष्णाचं पांचजन्य शंखाशी, भगवान शिवाचं डमरू निनादाशी, महामुनी पतंजलींचं योगाशी आणि महर्षी पाणिनींचं संस्कृत व्याकरणाशी जे नातं आहे तेच आणि तितकंच अतूट नातं वीर सावरकरांचं हिंदुत्वाशी आहे. आणि वीर सावरकरच त्यांच्या अनुयायांना आणि त्यांच्याविषयी प्रीती असणाऱ्यांना अशी एक सूचना करतात, असा एक आदेश देतात. ते म्हणतात, मी अनेक आघाड्यांवर कार्य केलं. एकीकडे लोकांना दुष्ट रूढींपासून दूर करण्यापासून ते त्यांनी हिंदू म्हणून संघटित व्हावं हे ध्येय गाठण्यापर्यंत मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. विविध विषयांवर सहस्रावधी पृष्ठांचं वाङ्मय मी निर्माण केलं. पण या नानाविध कार्यांमध्ये माझं अगदी प्रमुख कार्य कोणतं होतं तर ते होतं हिंदू संघटनेचं. पुढे ते म्हणतात की मला असं स्पष्ट दिसतंय की काही लोक भविष्यात माझ्याच विपुल लिखाणातून संदर्भ सोडून अशी काही उद्धरणं म्हणजे कोट्स देतील की जी हिंदुत्वाच्या आणि हिंदूंच्या संघटनेला मारक ठरतील. आणि लक्षात ठेवा की असे लोक माझ्या विचारांचे म्हणजेच हिंदुत्वाचे शत्रू आहेत. त्यांच्याशी वाद घालण्यात वेळ घालवू नका. पुढे सावरकर आपल्या अनुयायांना आवर्जून आवाहन करताना असं म्हणतात
की तुम्ही कवी सावरकर विसरा, साहित्यिक सावरकर विसरा, विज्ञानवादी, बुद्धिवादी, उपयुक्ततावादी सावरकर विसरा. एवढंच काय, माझी मार्से इथली समुद्रातली उडी विसरा, अंदमानामधल्या कारावासातली दीर्घकालीन असह्य पीडा सहन करणारे क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरही विसरा. पण केवळ आणि केवळ प्रखर हिंदुत्ववादी, अत्यंत कळकळीचे हिंदू सावरकर संघटक मात्र आवर्जून लक्षात ठेवा. आणि हिंदू संघटनेचं पवित्र आणि अत्यावश्यक कार्य पूर्ण होईपर्यंत हे तुलनेने अनावश्यक सावरकर बाजूला ठेवले तरी चालतील. हे कार्य पूर्ण व्हायला 100 वर्ष लागणार असतील तर 100 वर्ष लागू द्या, पण हे कार्य पूर्ण होईपर्यंत मी हिंदुत्ववादी आहे, हिंदू संघटक आहे, हा माझा पैलू विसरू नका. हिंदुत्व त्यांना किती प्राणप्रिय होतं. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणतात की हिंदुत्व सोडून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळणार असेल तरी पहिला हिंदुत्वद्रोही म्हणून इंद्रपद मिळवण्यापेक्षा शेवटचा हिंदुत्वनिष्ठ म्हणून मरणच अधिक श्रेयस्कर आहे. बघा, हिंदुत्वाचा त्याग करून वीर सावरकरांना स्वर्गाचंही राज्य नको होतं. काय व्याख्या केली आहे वीर सावरकरांनी हिंदुत्वाची? आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव सवै हिंदुरिति स्मृतः. उत्तरेतील सिंधू नदीपासून ते दक्षिणेकडील सिंधू म्हणजे सागरापर्यंत पसरलेला हा भारत ही ज्याची आणि ज्याच्या पूर्वजांची पवित्र पुण्यभूमी आहे, तो हिंदू आहे. 80-90 वर्षांपूर्वी केलेली ही व्याख्या आहे, पण आजही बहुतांश हिंदू त्यात सामावतात. मग आपण कुठल्याही जातीचे असो, जैन असो, बौद्ध असो, शीख असो, अशा पंथाचे असो, प्रांताचे असो, भाषेचे असो, ही हिंदू भू ही आपल्या पूर्वजांची भूमी आहे. आपली सगळी तीर्थक्षेत्र, आपली सगळी पुण्यक्षेत्र याच भूमीत आहेत. ही संपूर्ण भारतभूमी हेच आपलं धर्मक्षेत्र आहे. शौकत अली त्यांना एकदा म्हणाले होते की श्रीयुत सावरकर, आपण खरोखर महान आहात, पण तुम्ही एक गोष्ट करायला हवी. तुम्ही हिंदुत्व सोडून मानवतावाद स्वीकारायला हवा. त्यावर वीर सावरकर त्यांना असं म्हणाले होते, महोदय, तुम्ही मुसलमानकी टाकून माणुसकीच्या उंचीवर येऊन पोचलात ना, तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही हिंदू पहिल्यापासून तिथेच आहोत. त्यांच्या हिंदू राष्ट्रवादाच्या संकल्पनेची, तो हिंदू राष्ट्रवाद अत्यंत संकुचित आहे असं म्हणून टीका केली जायची. ती टीका करणाऱ्या काँग्रेसींना ते असं म्हणाले होते, अरे, माझ्या हिंदूंच्या एकीकरणाच्या आणि हिंदू राष्ट्राच्या चळवळीला तुम्ही संकुचित म्हणून दूषण देता, पण तुमची हिंदी राष्ट्रवादाची चळवळ सगळ्या देशांचं एकीकरण करण्याच्या चळवळीपुढे संकुचितच ठरते की. आणि सकल प्राणीमात्रांमध्येच काय, रजक कणांपासून ते ताऱ्यांपर्यंत या विश्वातल्या अखिल वस्तुजातात एकच आत्मतत्व भरून उरलंय. अशा आमच्या वेदांत्यांच्या सिद्धांतापुढे ही विश्वमानुष ही कल्पनाही संकुचितच ठरते. त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये जी सगळ्यात योग्य, जी सगळ्यात व्यवहार्य, सगळ्यात आवश्यक अशी चळवळ आहे ती हाती घेणं हे आपलं कर्तव्य ठरतं. आणि जशी जशी परिस्थिती सुधरत जाईल तशी तशी चळवळ व्यापक करणं हेच मानव्याच्या समतोल विकासाला योग्य आहे. सावरकरांचा जो हिंदू राष्ट्रवाद होता तो असा वस्तुनिष्ठ होता, तो जगाच्या व्यवहाराला धरून होता. त्यांना केवळ भारतीयांचं नाही तर त्यांना संपूर्ण मानवजातीचंच स्वातंत्र्य अपेक्षित होतं. वैदिक ऋषींची कृण्वन्तो विश्वमार्यम ही प्रेरणा त्यांना जागवायची होती. ही आसमुद्रपर्यंता पृथ्वी एकराट व्हावी हीच त्यांची मनीषा होती. आणि म्हणून संपूर्ण मनुष्य जातच एक जीव, एक जाती, एक भाषा, एक देव, एक देश, एक आशा, अशा अपूर्व अद्वैताने एकवटावी ही त्यांची धारणा होती. वीर सावरकरांच्या हिंदुत्वावर एक फार मोठा आरोप केला जातो. कित्येकदा तर त्या आरोपाला अनेक जण पुष्टी देतात. तो आरोप असा आहे
की सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये हिंदूंच्या धार्मिक अंगाला, हिंदू तत्त्वज्ञानाला कुठलंही स्थान नाही. त्यांचं हिंदुत्व हे केवळ सामाजिक आहे, राजकीय आहे आणि प्रतिक्रियात्मक आहे. आणि अशा धर्मशून्य हिंदुत्वाचा त्यांनी का पुरस्कार केला? कारण ते स्वतःच धर्म न मानणारे एखाद्या साम्यवाद्यासारखे नास्तिक होते. वास्तविक नास्तिक मनुष्य पापपुण्याच्या भाषेत बोलत नाही. वीर सावरकर जेव्हा हिंदूंची व्याख्या करतात तेव्हा ही ज्यांची पितृभूमी आहे, म्हणजे ज्यांच्या पूर्वजांची भूमी आहे, एवढं म्हणाले असते तरी ते पुरेसं झालं असतं. पण ते ती ज्यांची पुण्यभूमी आहे यावरही तितकाच भर देतात. वीर सावरकरांचं संपूर्ण जीवन हिंदुत्वाच्या, हिंदूंच्या त्यागमय आदर्शांनी कसं उजळून निघालं होतं, हा विषय घेऊन अध्यात्मवादी सावरकर अशा विषयावर मी एक व्याख्यान करते. ते व्याख्यान ऐकलं तर वीर सावरकरांवर केलेला हा आरोप कसा बिनबुडाचा आहे ते तुमच्या लक्षात येईल. पण आज वेळेच्या मर्यादेत एक छोटासा संदर्भ देते. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या हिंदुत्वाला केवळ राजकीय आणि सामाजिक अंग नव्हतं. वीर सावरकर असं म्हणत असत की एखादा कुकर्म्यातला कुकर्मी, अपराध्यातला अपराधी सुद्धा हिंदू धर्मामधून परधर्मात गेला तर बरं झालं, घाण गेली, ब्याद गेली असं म्हणू नका. कारण त्यामुळे हिंदूंचं संख्याबळ एकानी कमी होणारे आणि हिंदूंच्या शत्रूंचं संख्याबळ एकानी वाढणारे. हिंदूंमधल्या चोरांनी चोरी सोडावी म्हणून त्याला अवश्य उपदेश करा, अवश्य प्रयत्न करा. पण तो ती चोरी सोडत नसेल तर निदान त्यांनी हिंदू धर्म तरी सोडू नाही यासाठी मात्र कसोशीने प्रयत्न करा. कारण पुढचं त्यांचं वाक्य असं आहे, ते म्हणतात की चोरी सोडू न शकलेला हिंदू चोर मंदिरात जो चोरी करायला गेला तर तो मंदिरातले देवीचे दागिने चोरेल. पण तेच जर तो धर्मांतरित झाला असेल तर आपल्या मूर्तिभंजक धर्माला स्मरून तो जाता जाता ती देवाची मूर्तीही फोडून जाईल. आता बघा, हिंदूंमधल्या एखाद्या चोराला चोरी सोडता न आली तरी निदान त्यांनी हिंदू धर्म तरी सोडू नाही यावर ते जेव्हा इतका भर देतात त्यावेळी ते अर्थातच प्रथमतः संख्याबळासाठीच ते बोलत असतात. संख्याबळ हे हिंदूंचं राजकीय आणि सामाजिक अंग आहे. पण तो चोर जाता जाता मूर्ती फोडून जाईल हे म्हणताना आपल्या काय लक्षात येतं की वीर सावरकरांच्या धर्मदृष्टीला, त्यांच्या हिंदुत्वाला चोरीची फक्त हानी दिसत नाहीये. ते म्हणतायत की तो मूर्तीही फोडून जाईल. म्हणजेच वीर सावरकरांच्या हिंदुत्वाला संख्याबळाच्या हानी इतकीच श्रद्धाबळाची हानीही जाचक होतीये. त्यांच्या हिंदुत्वात जर पूर्ण नास्तिक्य असतं, त्यात श्रद्धेचा लवलेश नसता, तर ते हिंदुत्व मूर्तिभंजनामुळे असं दुखावलं नसतं. त्यांना संख्याबळाची हानी आणि द्रव्यबळाची हानीच तेवढी दिसली असती. उलट दगडाची मूर्ती फुटल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलक पुरोगामित्व सुखावलं असतं. पण तसं न होता ते दुखावलं जातंय. याचाच अर्थ त्यांच्या हिंदुत्वाला राजकीय, सामाजिक अंगा इतकंच धार्मिक, तात्विक आणि सांस्कृतिक अंगही अगदी प्रखरपणे. आजचं धर्मांतर हेच भविष्यात कसं राष्ट्रांतर होतं हे पण ते वारंवार अनेक संदर्भ देत पटवून देतात. आणि म्हणूनच ही ज्यांची पुण्यभूमी आहे, पितृभूमी आहे, मातृभूमी आहे, त्यांनी क्षुल्लक भेद विसरून जाऊन एकत्र यावं असं अनेक ऐतिहासिक संदर्भ देत वारंवार कळकळून सांगतात. आणि जेव्हा एखाद्या राष्ट्रातल्या सगळ्यांच्या आशा, आकांक्षा, उत्कर्षाच्या प्रेरणा एकजीव झाल्या त्यावेळी ते राष्ट्र आणि तो समाज कसा शक्तिशाली बनतो, शत्रूंचा कसा कर्दनकाळ बनतो, आर्थिक आणि सैनिकी सामर्थ्याने कसा महासत्ता होण्याकडे झेपावतो, याचं उदाहरण आपल्याला इस्रायलच्या रूपाने बघता येत आहे. 100 इस्रायल एकवटलेत तर जेवढं महान आणि बलाढ्य राष्ट्र निर्माण होईल तेवढा हा भारत, तेवढं हे हिंदू राष्ट्र सकल ऐश्वर्य संपन्न व्हावं हे वीर सावरकरांचं स्वप्न होतं. आणि या राष्ट्रात तो एकजिनसीपणा आणण्यासाठी
ते ध्येय साध्य करण्यासाठी हिंदुत्व हे त्यांनी साधन सांगितलं. या हिंदुत्वाच्या अभिमानाने रसरसलेली त्यांनी एक कविता केली आहे. त्यात ते भविष्याचा वेध घेत आहेत. ते म्हणतायत, सरत आलेल्या या वर्तमान काला हिंदूंच्या भव्य भीषण भविष्याला ऐक. ही हिंदू जाती तिच्या सगळ्या शत्रूंना परास्त करणारे, ही अखिल हिंदू जाती एका दिव्य रणाला, एका प्रखर युद्धाला निघालेली आहे. यातला हा जो हिंदू जाती शब्द आहे त्यात त्यांना असं सुचवायचं आहे की हिंदूंच्या सगळ्या जाती वितळून हिंदुत्वाची एकच जात निर्माण होतीये. आणि ती कोणता प्रदेश जिंकायला निघाली आहे, कोणता प्रदेश ती पादाक्रांत करणारे, तर ती समतेचा प्रदेश पादाक्रांत करणारे, सौजन्याचा प्रदेश पादाक्रांत करणारे. होऊन या मुक्त स्वतः करील मुक्त ती जगता, ममतेच्या समतेच्या सुजन रक्षणाला हिंदू जाती ही चालली रणाला. ही कविता म्हणजे वीर सावरकरांमधल्या देशभक्तांनी पाहिलेलं एक सुखस्वप्न आहे. त्यांच्यातल्याच महाकवींनी ते काव्यबद्ध केलेलं आहे आणि ते सत्यात यायला प्रारंभही झालेला आहे. हे आपण बघतोय. त्याचं कारण तरुणाईला सावरकर पूर्वीपेक्षा अधिक उमगायला लागलेले आहेत. एखादं राष्ट्र जेव्हा समृद्ध होतं म्हणजे काय होतं, तर तिथे केवळ आर्थिक सुबत्ता येते असं नाही. तिथल्या लोकांचे आचार विचार संस्कृती नीतिमत्ता या सगळ्या गोष्टी राष्ट्राला समृद्ध करत असतात. जसं वैयक्तिक आयुष्यातल्या यशाचं मूल्यमापन हे केवळ संपत्तीने होत नसतं. तुमची अभिरुची, तुमची संस्कृती, तुमचं समाजातलं स्थान, अशा अनेक गोष्टी आयुष्याला समृद्ध करत असतात. जेव्हा तरुणाईला अधिकाधिक सावरकर उमगायला लागतील तसतसे तरुण भाषा संपन्न होतील, अभिरुची संपन्न होतील, विचार संपन्न होतील, कार्यप्रवण होतील आणि देव देश धर्म भक्त होऊन वीर सावरकरांच्या स्वप्नातलं हिंदू राष्ट्र निर्माण होईल. माझ्या व्याख्यानाचा शेवट करताना महाभारतातली एक कथा सांगते. अज्ञातवास संपत आलेला आहे. विराट राजाच्या मनोरंजनासाठी कंकभट नाव धारण केलेले धर्मराज युधिष्ठिर त्याच्याशी द्यूत खेळतायत. मनात विचारांचं काहूर माजल्यामुळे द्यूतात दुर्लक्ष झालेल्या धर्मराजाच्या कपाळावर विराट सोंगटी मारून फेकतो. ते खळकन ओघळणारं रक्त पाहून बल्लव वेशधारी बलभीम हातात ताम्हण घेऊन येतात आणि ते टप टप ओघळणारे रक्ताचे थेंब ताम्हणात धरत विराटाला उद्देशून म्हणतात, राजन, ज्याचं रक्त मी ताम्हणात धरतोय तो आहे प्रत्यक्ष पृथ्वीपती धर्मात्मा युधिष्ठिर. त्याचं रक्त भूमीवरती सांडलं तर फार मोठा अनर्थ होईल. जिथे राष्ट्रवीरांचा उपमर्द होतो तो देश, तो समाज रसातळाला जातो. हे सुचवणारी ही एक रूपकात्मक कथा आहे. आम्हीही युगपुरुष वीर सावरकरांच्या केलेल्या उपेक्षेचं अवहेलनेचं प्रायश्चित्त भोगलेलं आहे. ब्रिटिशांनी त्यांना काळं कोठडीत डांबलं, पण जे महापाप ब्रिटिशही करू धजले नाहीत ते महापाप स्वातंत्र्योत्तर काळात इथल्या शासकांनी केलं, स्वकीयांनी केलं. त्यांना विस्मृतीच्या काळं कोठडीत डांबायचा प्रयत्न केला, त्यांची अत्यंत अवहेलना केली, घोर अपमान केला, अनन्वित छळ केला. अशा पुण्यश्लोक महापुरुषाची अवहेलना देशासाठी अत्यंत घातक आहे आणि हे महापाप धुवून काढणं हे आमच्या पिढीचं कर्तव्य आहे, पवित्र कर्तव्य आहे असं मी समजते. लक्षात घ्या, या अवहेलनेनी वीर सावरकरांची काहीच हानी होणार नाहीये. वरम जनहितम ध्येयम केवलान जनस्तुतीही हे त्यांचं ध्येय होतं. ते आज असते तर असं म्हणाले असते की अरे, तुम्ही केलेल्या माझ्या धिक्काराला मी काहीच उत्तर देऊ इच्छित नाही. माझ्यावर टीका करण्याचा अधिकार केवळ शिवाजी महाराजांना आहे. तुम्ही म्हणा मला हवं ते. तुम्ही मला माफीवीर म्हणता ना, पण त्यातल्या टीकेनी मी जेवढा व्यथित होत नाही तेवढा वीर या संस्कृत शब्दाला तुम्ही जोडलेल्या त्या माफी या परकीय शब्दाच्या खिळ्यानी व्यथित होतो. माझ्यावर ही अशी अनाठाई टीका करायची तुम्हाला दुर्बुद्धी होतच असेल तर निदान क्षमावीर या शब्दाने तरी धिक्कारा. पण स्वभाषेतले शब्द मारून परभाषेला डोक्यावर मिरवू नका.
असं परक्यांचं स्तोम माजवता माजवताच आपण स्वत्व, स्वातंत्र्य आणि सत्ता गमावत आलो आहोत. महामना सावरकर असं बोलले असते, या कल्पनेनेही लज्जित व्हायला होतं. गेली काही वर्ष मी सावरकर साहित्याचा प्रचार करण्याचं एक प्रकारे व्रतच घेतलेलं आहे. लक्षात घ्या की आपल्यावर 3 ऋणं असतात: देवऋण, ऋषीऋण, पितृऋण. वीर सावरकर आपले पिताही आहेत, आपले देवही आहेत, आपले ऋषीही आहेत. त्यांचं राष्ट्रसंजीवक वाङ्मय अभ्यासून, त्याचा प्रचार करून आणि त्यांच्या स्वप्नातलं हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपलं काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करून या ऋणातून काहीसे मुक्त होण्याचा प्रयत्न करूया. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने मला त्यांचा हा पुण्यातल्या पहिलाच कार्यक्रम, त्याच्यात व्याख्यानाची ही संधी दिली. त्यासाठी मी सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार मानते. एकत्र येऊया, एकत्र जेऊया, एकत्र पराक्रम करूया आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी द्वेष करणं थांबवूया, या अर्थाचा वैदिक मंत्र म्हणते आणि समारोप करते. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.